पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। माझ्या मित्राचा श्रीधरचा मुलगा आहे तो। म्हणजे कसं आहे ना वहिनी, राजकारणात लफवा छपवी करावी लागते, करतो आम्ही, पण घरात राजकारण नको, नाही का? आणि पुन्हा असं आहे ना वहिनी की विक्रांतने उद्या जाऊन अशीच काही चूक पुन्हा केली तर तुम्ही म्हणणार तुम्हाला माहिती होतं तरी सांगितलं का नाही? काय वहिनी, मुलांना फ्रीडम देतो आपण, पण त्यांना फ्रीडमचा अर्थ तरी कळतो का? मी सुरुवातीपासूनच म्हणून मुलांना फ्रीडम देण्याच्या विरोधात आहे। त्यामुळेच तर हे सगळे घोळ होतात ना। आता आपला मुलगा चांगला आहे, आपल्या हातून तो जाऊ नये असं वाटतं म्हणून सांगितलं। पण वहिनी खरंच सांगतो, म्हणजे तुम्ही दुखावला असाल, माझ्यामुळे वाईट वाटलं असेल तुम्हाला तर मी माफी मागतो तुमची। नाही नाही भाऊजी, तुम्ही नका माफी मागू। अहो तुम्ही सांगितलं म्हणून मला कळलं तरी हो। अंधारातच राहिले असते मी कायम। वहिनी आम्ही आहो ना, तुम्ही नका काळजी करू। आणि सारिका खंबीर आहे आमची, एकदा का ती विक्रांतच्या आयुष्यात आली की सगळ्या चिंता मिटतील। म्हणून म्हटलं पुन्हा एकदा लवकरच भेटूया आपण आणि लग्नाचं नक्की करून टाकूया। बरं वहिनी, मी जे काही सांगितलंय त्याचा त्रास करून घ्यायचा नाही आणि विक्रांतला काही बोलू नका। शांत राहा, काळजी घ्या स्वतःची। येतो आम्ही आता। चुकलं असेल काही तर माफ कर मला। चला, काळजी घ्या वहिनी, येतो। सार्थकचे आई बाबा आपल्या घरी आले होते का? का आता का विचारतोयस? आले होते का सांग ना। हो आले होते ना, आले आणि आग लावून गेले। दादा मला खरं सांग, तूच पाठवलं होतंस ना त्यांना? विक्रांत तरी मी दादा का? तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती रे। तू जे काही केलंयस ना त्याचे खूप वाईट परिणाम होणार आहेत। खूप चुकीचा वागलायस तू। अरे विक्रांत तू आरतीच्या मनात नेमकं काय आहे याची माहिती काढून सांगणार आहेस का? ताईच्या मनात काही वेगळं असेल, पण तिने लग्नाला होकार दिलाय। तू आणि अण्णा माझ्या लग्नाचा विचार करताय आणि पटपट बोल। तुम्हाला जर तो आवडला असेल, माझ्यासाठी योग्य वाटत असेल, तुम्ही त्याला होकार कळवू शकता। ताईला मी किती वेळा विचारलं तुला गौतम आवडलाय का, तर तिचं उत्तर एकच, आई आणि अण्णा जो निर्णय घेतील तो मला मान्य आहे। सुसाइड? विक्रांत? आणि तुमचं घर जवळच आहे ना,
म्हणून मग मी इथे आलो. अगं आपला एक साधा एकत्र फोटो पण नाहीये. ताई स्पष्ट उत्तर देत नाहीये की तिलाच कळत नाहीये की तिच्या मनात काय आहे. पण हे तर दिसायला लागलंय की गौतमला भेटण्याचा उत्साह नाहीये तिच्यात. पण जनरली लग्न ठरलं की मुली भेटायला उत्सुक असतात. मग मूल्य, मला शेवटचं बोलायचं. मला विचारायला हवं ताईला. काय ग, कसला एवढा गव्हाण विचार करतेस? काही नाही. माझ्यासमोर एक प्रश्न आहे, त्याचं उत्तर शोधते. कोणता प्रश्न? हे काय? तुझ्या लग्नाच्या तारखा. आई विचारतीये, कोणती तारीख फायनल करूया? मला का विचारतेस? कुठलीही तारीख ठरवा. तू, आई, अण्णा जी तारीख ठरवाल ती चालेल. सगळं आम्हीच ठरवायचं? तुला काही चॉईस नाहीये? आहे ना. मग सांग ना, कोणती तारीख नक्की करू? आणि लग्न नक्की गौतमशीच करायचंय ना? का तेही आम्ही ठरवलं म्हणून? अगं तू असं का बोलतेस? आपलं ठरलंय ना. आणि आई आणि अण्णांची सुद्धा हीच इच्छा आहे. म्हणजे तुझी इच्छा नाहीये? मी असं कधी म्हणाले? माझं आधीच ठरलंय. आई आणि अण्णा माझ्यासाठी जो मुलगा ठरवतील मी त्याच्याशीच लग्न करेन. बरं, तुला विक्रांत कसा वाटतो? त्याला मंदिरात भेटलीस तेव्हा काय वाटलं तुला? मूल्य, अगं आपण ह्या विषयी बोललोय ना. हो, पण तुझं विक्रांत बद्दलचं काय मत आहे? म्हणजे आत्ता भेटल्यानंतर काय मत आहे? म्हणजे तुला विक्रांत बद्दल काय वाटतं? तुला आवडतो का तो? विक्रांत, विक्रांत दार उघड. विक्रांत दार उघड. मला तुझ्याशी बोलायचंय. नाही, मी आताच ठीक आहे. मी इथूनच बोलतो. विक्रांत मी सांगितलं दार उघड, मला बोलायचंय. बऱ्याच प्रश्नांची उत्तरं हवी आहेत मला. आई, मी सांगतो, मी तुला सगळं सांगतो, पण मी बाहेर नाही येणार. मी तुला फेस नाही करू शकत आई. का? आता का तोंड लपवतोयस? आता का नाहीये तुझ्यात हिंमत? तेव्हा खूप हिंमत होती ना, म्हणून इतका टोकाचा निर्णय घेतलास तू. आता का लाज वाटतेय? विक्रांत दार उघड. विक्रांत. आई,
विक्रांतनी जीव देण्याचा प्रयत्न केला ही गोष्ट खरी आहे? काय विचारते मी? मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवंय. विक्रांतनी जीव देण्याचा प्रयत्न केला ही गोष्ट खरी आहे का? तू असा वागलास वेदांत? अरे विक्रांतची चौकशी करायला मी सतत फोन करत होते. अरे आई आहे रे मी. तुम्ही नाही सांगितलं ना तरी मला सतत जाणवत होतं विक्रांत ठीक नाहीये. तू खोटं बोललास माझ्याशी. सतत सांगत राहिलास बँगलोरला चाललोय, मुंबईला चाललोय. तुझ्यावर जबाबदारी टाकली होती ना विक्रांतची. इतकी मोठी गोष्ट झाली तरी एकदाही सांगावंसं वाटलं नाही तुला? हीच किंमत ठेवलीस माझ्या शब्दाची तू? आज विक्रांतला काही झालं असतं तर? आई, मी सांगणारच होतो. कधी कधी सांगणार होतास वेदांत? त्याचा जीव गेल्यानंतर? आई, आई, या सगळ्यात दादाची काहीच चूक नाहीये. सगळी चूक माझी आहे आई. मला माफ कर. मी जे काही केलं ना ते चूक तुझी नाहीच रे. आणि ह्याची तर मुळीच नाहीये. जी काही चूक आहे ना ती माझीच आहे. कारण मीच माझ्या मुलांवरती डोळे झाकून विश्वास ठेवला. पण तिघांपैकी एकालाही असं वाटलं नाही की आपल्या आईला खरं सांगावं. आई म्हणून मीच कुठेतरी कमी पडले. माझ्याच वाढवण्यात चूक झाली कुठेतरी. तुम्ही नाहीच चुकलेत रे. आणि कधी चुकणारही नाही. इतका अवघड प्रश्न विचारला का ताई मी तुला? सांग ना, तुला विक्रांतबद्दल काय वाटतं? हे बघ, आधी तुझं त्याच्याबद्दल काय मत होतं हे मला माहितीये. पण तुला त्याच्याबद्दल आत्ता काय वाटतं? खरंच माहित नाही ग. अगं काय बोलतीयस ताई तू? हे आपलं मन आपल्यालाच माहित नाही. अगं असं हो आणि नाही मध्ये उत्तर देणं इतकं सोपं नाहीये. मग आपण उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला तर कदाचित मनातला एखादा कप्पा उघडेल, मन बोलू लागेल. बरं, जाऊ दे हा प्रश्न. मला सांग, गौतम बद्दल तुला काय वाटतं? काहीच नाही.
बघितलंस, तुझ्या मनाने तुला एका प्रश्नाचं उत्तर दिलं. आपलं मन आपल्याशी खूप काही बोलतं ताई. फक्त आपण आपल्या मनापासून नेहमी दूर पळत असतो. हे तुला कोणी सांगितलं? अण्णा एका पेशंटला समजावत होते तेव्हा मी ऐकलं आणि मला पटलं ते. बरं मला सांग, तुझं मन तुला विक्रांतबद्दल काय सांगतं? वेडा आहे ग तो. असं कोणी करतं का प्रेमात? म्हणजे तुझं मन त्याचा विचार करतंय. तू एकटी बसून खूपदा विचार केला असणार त्याचा. मी ओळखते ना तुला. तू प्रत्येक गोष्टीचा खूप खोलात जाऊन विचार करतेस आणि त्यामुळे थोडा जास्त वेळ घेतेस, हो ना? हो, मी विचार केलाय. अगं पण विचार येतच असतात ना मनात, ते थांबत नाहीत. कॉलेजला जाताना त्या दिवशी तो मला वाटेत भेटला. हे बघ, मला फक्त माझ्या प्रश्नाचं उत्तर हवंय. म्हणजे एकदा का तू होकार दिलास ना की मी लगेच आपल्या घरच्यांना सांगून. सभ्यपणा सोडलाय का तुम्ही? आय लव्ह यू यार. मला खूप आवडतेस तू. तू होकार देणं शक्यच नाहीये, कारण तुला तर मी आवडतो ना. तुझं माझ्यावर प्रेम आहे आरती, हो ना? बघ, तुझे डोळे सांगतायत. खूप बोलके आहेत ग तुझे डोळे. मला कळेच ना की एवढा मागे का लागलाय तो. पण तो जेव्हा हॉस्पिटलमध्ये हे कळलं ना, खूप वाईट वाटलं ग. खूप काळजी वाटली त्याची. तो खूप इन्व्हॉल्व झालाय माझ्यात असं वाटू लागलं. खरंच खूप प्रेम करत असणार तो माझ्यावर. म्हणून तर त्याने इतकं टोक गाठलं. अजून काय वाटतं त्याच्याबद्दल? चांगलंय, म्हणजे मनाने वाईट नाहीये. ऑल द बेस्ट म्हणाला मला. नक्कीच खूप प्रेम करत असणार माझ्यावर. आणि तू? तुला आठवतं अण्णा काय म्हणाले होते? ते अगदी सहज बोलून गेले होते, पण ते ह्या सिच्युएशनला एकदम परफेक्ट जातं. फक्त इतकाही उशीर करू नका की गोष्टी माझ्याही हाताबाहेर जातील आणि मग मला त्याच्यावरती कुठली उपाययोजना करताच येणार नाही, है ना? ताई हे बघ, अजूनही वेळ गेलेली नाहीये. बोल, तुझं प्रेम आहे विक्रांतवर? प्रेम करते की नाही माहित नाही, पण काय एक सॉफ्ट कॉर्नर वाटायला लागलाय त्याच्याबद्दल मनात. आणि गौतम बद्दल काहीच नाही वाटत. बघितलंस ताई, नकार कसा पटकन आला ओठांवर. अगं मग का लग्न करतेस त्याच्याशी? आई, मी चुकलो, पण तू प्लीज असं नको म्हणूस ना की मी विक्रांतची जबाबदारी पार पाडत नाहीये. त्या जबाबदारीमुळेच मी तुला सांगितलं नाही. तुला त्रास होऊ नये, तुला टेन्शन येऊ नये म्हणून मी तुला खरं सांगणारच होतो. कधी कधी सांगणार होतास? नशिबाने तो वाचला. आज जर काही त्याचं बरं वाईट झालं असतं तर मग सांगणार होतास का? नाही, त्याला काही होऊ नये म्हणून मी इतकी धावपळ केली.
म्हणून मी त्याला ऍडमिट केलं लगेच. आणि आई, त्या दिवसापासून रोज मी त्याला हेच सांगतोय की तू परत अशी चूक कधीच करायची नाहीस. आणि आई, मी खरंच लक्ष देतोय का विक्रांतकडे? नाही, त्याला जा विचारणारच आहे मी. पण माझा राग तुझ्यावर आहे वेदांत.